हर नर्मदा मैया पायी परिक्रमा उत्तर तट करीत असताना आम्ही आता आलो आहोत कंजेटा या ठिकाणी कृपालू आश्रमामध्ये. हा कृपालू आश्रमामधील हा परिसर आहे बघा. निसर्गमय वातावरणात हा आश्रम आहे. नर्मदे मस्त बांबूंच्या बांबूंपासून असं हे तयार केलेलं आहे. हे बघा मस्त. नर्मदे हर. हे बघा मस्त बांबूंपासून तयार केलेलं आहे आणि मस्तपैकी इथे आपल्याला बहावाची झाडं दिसत आहेत. हे बघा ही आजूबाजूला जी दिसत आहेत ना झाडं, ही संपूर्ण बहावाची झाडं आहेत. म्हणजे जेव्हा फुलांचा जेव्हा बहर येतो तेव्हा एकदम मस्त वाटतं इथे. बघा असा हा परिसर आहे कृपालू आश्रम कंजेटा. हे या आश्रमाचे गुरु आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आज आपण इथे दुपारचा बालभोग भोजन असं आपण इथे आज घेणार आहोत. बघा मस्त अशी झाडं आहेत. ही बहाव्याची झाडं आहे बघा. हे दिसतं आपल्याला जे शेंगा आलेल्या आहेत या बहाव्याच्या शेंगा आहेत. त्याला बहाव्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात. एक साधारणतः मे महिन्याच्या दरम्यान ही फुलं येतात. मस्त असं झाड आहे बघा बहाव्याचं. आजूबाजूला जी झाडं दिसते ती बहाव्याची झाडं आहेत आणि बहाव्यांच्या झाडाच्या सानिध्यात हे असे छोटे छोटे आश्रम आहेत म्हणजे राहण्यासाठी. परिक्रमावासियांसाठी इथे सुंदर अशी सेवा केली जाते. मस्त एकदम वाटतं इथे. हे नर्मदा मैयाचं नवीन मंदिर होत आहे. इथे काम चालू आहे. नर्मदे कंजेटा आश्रम वकील आश्रम. परिक्रमावासियांसाठी इथे राहण्याची सोय दिली जाते. बांबूंपासूनच तयार केली आहे. बांबूंपासून तयार केले आहे. इथे राहण्याची सोय आहे. नर्मदे हर. कंजेटा गाव. नर्मदा मैयाच्या काठावर आपल्याला मस्तपैकी असा हा आश्रम मिळाला आहे. आज आपण तिथे आश्रय घेतोय. नर्मदे हर. नर्मदे आपण कृपालू आश्रममध्ये इथे भोजन केलं होतं. हे बघा हे कृपालू आश्रममधील इथे आपल्याला दुपारचं भोजन मिळालं होतं. हा इथला हा परिसर आहे कृपालू आश्रम. या मैयाने आपल्याला आज दुपारचं भोजन दिलं होतं.